स्पंदन गेली कित्येक वर्ष समाजाशी नातं जोडत आलेलं एक कुटुंब. यावर्षी रक्षाबंधनाचं निमित्त आलं आणि आम्ही ठरवलं, हा सण फक्त आपल्यापुरताच नको, तर त्या मित्रमैत्रिणींनाही ज्यांचं आयुष्य थोडं खास आहे, ज्यांचं जगणं थोडं वेगळं आहे, पण हसण्याची ताकद तितकीच मोठी आहे त्यांच्यासाठी. मग आम्ही गेलो अनिकेत फाउंडेशनला. गावाजवळ हिरवाईच्या कुशीत वसलेली ही संस्था कल्पना मॅडम यांच्या अथक परिश्रमातून उभी राहिली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून ही संस्था दिव्यांग मुलामुलींसाठी एक सुरक्षित जिव्हाळ्याचं घर ठरलं आहे. आम्ही पोहोचताच सगळ्या विद्यार्थ्यांनी मनमोकळ्या आवाजात आनंदाने स्वागत गीत गायलं. तो क्षण आमच्यासाठी फार खास होता. जणू आम्ही त्यांच्या कुटुंबातलेच आहोत असे त्यांनी आम्हाला जाणून दिले. यानंतर आम्ही त्यांच्याशी संवाद साधला, राख्या बांधल्या, शुभेच्छा दिल्या व पेढेही वाटले. ज्यांना नीट बोलता येत नाही किंवा ऐकता येत नाही, त्यांच्या डोळ्यांमध्ये मात्र भावना स्पष्ट दिसत होत्या. त्या एका हास्यात, त्या मान डोलवण्यात सगळ्या काही सांगितल्या जात. राखी संपल्यावर आम्ही खेळायला सुरुवात केली. पासिंग द बॉल सारखे खेळ आणि गाण्यांसोबतची मज्जा यांनी प्रत्येकाचा उत्साह दुगणवला. खेळताना त्यांची एकाग्रता, त्यांचा आनंद आम्हाला खूप काही शिकवून गेला. त्यांनी सुद्धा त्यांच्या कला सादर केल्या. कोणी गाणं म्हटलं, कोणी नृत्य केले. मग आम्हीही त्यांच्यासोबत नाचलो, गायलो. क्षणभर सगळेच समान झालो. ना कोणी पाहुणा, ना कोणी यजमान, फक्त माणसं, फक्त दोस्त. त्यांच्यातले बरेच जण आम्हाला मागच्या भेटीपासून ओळखत होते. तुम्ही पुन्हा आलात हे त्यांच्या स्मितातून जाणवले. त्या ओळखीच्या हास्यात आमच्यासाठी सर्वात मोठे समाधान दडले होते. या सगळ्या अनुभवामागे ठोसर मॅडम यांचे मार्गदर्शन होते. त्यांनी आम्हाला सतत प्रेरणा दिली आणि आमचा दिवस अधिक अर्थपूर्ण केला. खरं तर स्पंदन म्हणजे काय? तर कुणाच्या चेहऱ्यावरचं हास्य, ते मोठे असो व लहान, ते दिव्यांग असो व सक्षम, हास्य सगळ्यांचं सारखंच असतं. लेट्स गो, लेट्स गो.